नमस्कार, यूट्यूब चॅनलवर स्वागत. आत्ता आपण दौंड तालुका जिल्हा पुणे गोपाळवाडी इथे आलेलं आहे. हे शिवाजीराव होल्यांची बाग आहे. मित्रांनो, फक्त आवड पाहिजे. फक्त ह्यांची मला वाटतं काहीतरी 400 झाडं असतील, पण हे चिकाटी भरपूर आहे आणि नवीन नवीन प्रयोग असतात. सगळ्यात मोठी समस्या आहे मित्रांनो आज काय आहे, आपल्याला खालून खुरपता येत नाही आणि गवत कापायची मोठी समस्या आहे. त्यांनी काय केलेलं आहे, एक मशीन बनवलेलं आहे आणि ते मशीन सगळ्याला उपयोगी येण्यासारखं आहे. तुम्ही काय करा ते सगळे तुम्हाला मी शेवटपर्यंत दाखवतो. झाडं किती आहेत त्यांच्याकडून समजून घेऊ, साईज किती समजून घेऊ, ती मशीन कसं बनवलं आहे ते समजून घेऊ. तुम्ही व्हिडिओ कुठंही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळं ते सविस्तर कळेल. आत्ताच हे साधारण 400 झाडं आहेत, त्यांच्याकडून आपण समजून घेऊ की हे झाडं किती आहेत काय आहे. हे टोटल झाडं किती आहेत बरं सगळे? 400 झाडं. तर ह्याला आत्ता साधारण किती 6 महिने पुरे झाले का? 10 तारखेला 6 महिने पूर्ण. 10 तारखेला 6 महिने पुरे होतात. तर साधारण साईज कुठपर्यंत गेलेली बरं ह्याची? 350 ते 150 पर्यंत आहे. 400 150 म्हणजे 150च्या पुढचा माल आहे हा सगळा. हो. टॉपचं साईज साधारण 400 450 प्लस आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ह्यांचा हे एकदम क्लीन प्लॉट आहे आणि भारदस्त नियोजन असतं. कष्ट भरपूर असतात आणि नेहमी नवीन काहीतरी जैविकमधून ते प्रयोग करत असतात. असा 400 झाडांचा प्लॉट आहे आणि तुम्हाला मी आत्ताच काय करतो, त्यांनी गवत कापण्यासाठी मशीन बनवले ते पहा. ही फळं पहा तुम्ही. पुढंच तुम्हाला साधारण 1-2% डाग दिसेल फक्त. अशी ही क्वालिटी आहे. जबरदस्त आणलेला प्लॉट आहे. तुम्हाला आता मी ती मशीन दाखवतो आणि त्यांनी कशी बनवली थोडी त्यांच्याकडून माहिती घेतो. हे पहा मित्रांनो, काय केलं आहे आपण, हे जी मशीन आहे हे मशीन गवत कट करायचंच आहे, परंतु ह्यांनी एक असं डोकं लावलं आहे की 35 लिटरच्या ड्रमचं ह्यांनी काय केलेलं आहे, वरचा कवर निम्मा कट केला आहे आणि त्याला आकार कसा दिला आहे, सुपासारखा दिला आहे. त्याच्यामुळं ही काय करतं, गवत कापताना तुमच्या फळावर उडत नाही. ह्या पद्धतीने हे बनवलेलं आहे त्यांनी. हे तुम्हाला खालून दाखवतो आहे मी, 1 सेकंड. 35 लिटरचं कॅन्ड आहे ना, त्याचा निम्मा भाग कापला आहे आणि बरोबर सुपासारखा आकार दिला आहे. एकदम मस्त ह्याचा रिझल्ट आहे. तुम्ही सुद्धा करून पहा, करण्यासारखं आहे आणि हे खूप गरजेचं आहे. हे पहा मित्रांनो, खाली त्यांनी आत्ता काय केलेलं आहे, ती मशीननी हे तुम्हाला गवत कापलेलं दाखवते. ते मोठा फायदा त्याचा असा आहे की गवत कापल्यानंतर कुठंही फळाला उडत नाही, झाडाला उडत नाही. धन्यवाद मित्रांनो.